सर्वप्रथम मी कार्यक्रमाची प्रास्ताविक आपल्या सांस्कृतिक मंडळाचे कार्याध्यक्ष सन्माननीय डॉक्टर सुरेश गुर्दे सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. डॉक्टर सुरेश गुर्दे सर. नमस्कार मित्रांनो. व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, सूर नवा ध्यास नवा फेम उत्कृष्ट गायक माननीय श्री अविनाश कदम, शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारिणी सदस्य माननीय प्राध्यापक ओंकार बिहाने, महाविद्यालयाचे डायनॅमिक प्राचार्य माननीय प्रोफेसर डॉक्टर अरुण गायकवाड, उपप्राचार्य माननीय प्रोफेसर डॉक्टर रवींद्र तहसीलदार, माननीय प्रोफेसर डॉक्टर प्रवीण त्र्यंबके, कुलसचिव माननीय श्री संतोष पापळे, इस्टेट मॅनेजर माननीय श्री बाबासाहेब घोटेकर, सांस्कृतिक मंडळाचे समन्वयक आमचे मित्र डॉक्टर बाळासाहेब पालवे, डॉक्टर राजेश्वरी सारस्वत, आंतर महाविद्यालयीन कल्चरल प्रमुख डॉक्टर जितेंद्र पाटील, उपस्थित सन्माननीय विभाग प्रमुख, प्राध्यापक मित्र, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, कलाप्रेमी, कला रसिक मित्रांनो, आज आपण कलेच्या उत्सवाची सुरुवात करण्यासाठी अर्थात सांस्कृतिक मंडळाचे उद्घाटन करण्यासाठी एकत्र आलो आहोत. सांस्कृतिक मंडळ म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा मंच. सांस्कृतिक मंडळ हे आपल्या सर्वांचे व्यासपीठ आहे. संगीत, नृत्य, नाटक, रांगोळी, मेहंदी आणि इतर सर्व कलांचे व्यासपीठ आहे. सांस्कृतिक मंडळ म्हणजे महाविद्यालयाचे गॅदरिंग. विद्यार्थ्यांना वर्षभर आपली कला सादर करण्यासाठी हे व्यासपीठ आजपासून खुले होत आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्या नव्या व जुन्या सर्व कलाकारांना एकत्र आणून महाविद्यालयाचा लौकिक वाढवणारे विविध उपक्रम आपण घेणार आहोत. मित्रांनो, कलेमध्ये आपले जीवन बदलण्याची क्षमता असते. असे म्हटले जाते की आयुष्यामध्ये एका तरी कलेशी मैत्री केली पाहिजे आणि आपली कला एकदम प्रभावीपणे सादर केली पाहिजे, जोपासली पाहिजे. यावर एक शेर मी आपल्यासमोर सादर करतो. काम करो ऐसा कि पहचान बन जाए, काम करो ऐसा कि पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए. यहाँ जिंदगी तो हर कोई काट लेता है, यहाँ जिंदगी तो हर कोई काट लेता है. जिंदगी जियो इस कदर, जिंदगी जियो इस कदर कि मिसाल बन जाए, मिसाल बन जाए. आपल्या कलेतून आपण सर्वांसाठी एक मिसाल बनू शकतो. यासाठी सर्वांना शुभेच्छा. आणि या प्रसंगी उपस्थित सर्व कलाकारांचे, पाहुण्यांचे आणि सर्वांचेच हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर प्रोफेसर डॉक्टर उमेश जगाड सर यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या पाहुण्याचा परिचय व सत्कार निवेदन करावे. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक मंडळ उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आजचे प्रमुख पाहुणे, उद्घाटक कलर्स मराठी फेम श्री अविनाशजी कदम, मित्र हो, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आदरणीय व्यवस्थापन मंडळाचे कार्यकारिणीचे सदस्य प्राध्यापक ओंकार बिहाणी सर, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अरुण गायकवाड सर, कला मंडळाचे प्रमुख डॉक्टर सुरेश गुर्दे सर, डॉक्टर बाळासाहेब पालवे सर, डॉक्टर राजेश्वरी ओझा मॅम, सर्व उपप्राचार्य प्रोफेसर डॉक्टर तहसीलदार सर, डॉक्टर त्र्यंबके सर आणि उपस्थित सर्व मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या कॉलेजसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊया. आपल्या टाळ्यांच्या आवाजातच हा उद्घाटन समारंभ साजरा होत आहे. मित्रांनो, पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी मी आपणासमोर उभा आहे. आजच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे श्री अविनाशजी कदम हे आपल्या जोरवे गावचे आहेत. त्यांचं मूळ गाव जोरवे आहे, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर, आणि मूळ गाव त्यांचं पानोडी आहे.
म्हणजे आपल्याच भागातले कलाकार आहेत आणि कलर्स मराठी आणि विविध चित्रपट आणि टेलिव्हिजन शोजमध्ये त्यांचं नाव पाहिलेलं आपण, त्यांची गाणी आपण ऐकलेली आहेत. गाणं ज्यांच्या नसानसात आहे असे आजचे पाहुणे आहेत आपल्या. ते स्वतः संगीत विशारद आहेत. MA म्युझिक ही डिग्री मिळवल्यानंतर त्यांनी अनेक स्पर्धा, अनेक कार्यक्रम गाजवलेले आहेत आणि कार्यक्रमांच्या निमित्तानं त्यांना अनेक ठिकाणी निमंत्रण मिळत असं, जसं आपण आज आपल्या महाविद्यालयामध्ये त्यांना निमंत्रित केलं आहे. यापूर्वी देखील आपण त्यांना निमंत्रित केलेलं होतं. अनेक चित्रपट, टेलिव्हिजन शोज आणि स्पर्धा या त्यांनी गाजवलेल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात युथ फेस्टिवलमध्ये कव्वाली, भजन, क्लासिकल, समूहगीत, लोकगीते, भारूड या कला प्रकारात त्यांना प्रथम पारितोषिक मिळालेलं होतं. तो जोरदार टाळ्या होऊन जाणार. महाराष्ट्राचे सिने अभिनेते मकरंद अनासपुरे, वर्षा उसगावकर, अवधूत गुप्ते, स्पृहा जोशी यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी त्यांच्या कलेचं कौतुक केलेलं आहे आणि त्यांच्या हस्ते अविनाशजींना अनेक पारितोषिके प्रदान करण्यात आलेली आहेत. कलर्स मराठी, सूर नवा, ध्यास नवा ही त्यांची ओळख. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले आपल्या भागातले, आपल्या गावचे अविनाशजी यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. कलर्स मराठी, सूर नवा, ध्यास नवा या रियालिटी शोमध्ये एकूण 5,000 कलाकार होते मित्रांनो. या 5,000 कलाकारांमधून 16 कलाकार शॉर्टलिस्ट झाले. 5,000मधून 16 शॉर्टलिस्ट झाले. त्यात अविनाशजी होते. त्यातूनही पुढे पहिल्या 8मध्ये त्यांचा नंबर होता. यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. स्टार प्रवाह या चॅनलवरती मी होणार सुपरस्टार या रियालिटी शोमध्ये देखील त्यांचा सहभाग होता. आगामी काळात आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो की एक मराठी चित्रपट येतो आहे आनंदवन नावाचा. या चित्रपटासाठी तब्बल 3 गाणी अविनाशजींनी गायलेली आहेत. आता नुकतंच आपल्या अकोले इथं एका स्पर्धा कार्यक्रमामध्ये त्यांना बक्षीस मिळालेलं आहे आणि प्राईज अमाऊंट होती फक्त 50,000 रुपये. इतक्या मोठा मानाचा पाहुणा हा आपल्या महाविद्यालयाच्या प्रेमासाठी, आपल्या सर्वांच्या प्रेमासाठी आज आपण त्यांना इथं पाचारण केलेलं आहे. प्रमुख उद्घाटक म्हणून सांगण्यासारखं खूप काही आहे मित्रांनो. त्यांनी अनेक पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. असे श्री अविनाशजी कदम यांचे महाविद्यालयाच्या वतीने खूप खूप स्वागत. मी आदरणीय बिहाणी सर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अरुण गायकवाड सर यांना विनंती करतो की आलेल्या पाहुण्यांना आपण यथोचित मानसन्मान करूया त्यांचा. मी विनंती करतो की व्यासपीठावरील मान्यवरांनी आपल्या आजच्या पाहुण्यांना शॉल, बुके आणि ग्रंथभेट देऊन त्यांना सन्मानित करावे. श्री अविनाशजी कदम. धन्यवाद. याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक ओंकार बिहाणी सर यांचा देखील मी अल्प परिचय करून देतो आधी आणि त्यानंतर त्यांच्या सत्काराचं निवेदन मी करेन. प्राध्यापक ओंकार बिहाणी सर हे शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारिणीचे सन्माननीय सदस्य आहेत. आपल्याच महाविद्यालयात कॉमर्स विभागामध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी 3 दशकांहून अधिक काळ सेवा केलेली आहे. तसेच त्यांनी अनेक वर्ष आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्यपद देखील भूषवले होते. एकूण महाविद्यालयाच्या वाटचालीमध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. डायमंड पब्लिकेशन या पब्लिकेशनच्या वतीनं ही पुस्तकं प्रकाशित करण्यात आली होती. शैक्षणिक गुणवत्तेसोबत महाविद्यालयातील अनेक उपक्रमांमध्ये, कार्यक्रमांमध्ये, विशेषतः सांस्कृतिक मंडळाच्या उपक्रमांमध्ये सरांचं अत्यंत सक्रिय योगदान असायचं. लग्नाची बेडी, घेतलं शिंगावर या नाटकांमध्ये त्यांनी स्वतः भूमिका केल्या होत्या. एकदा बिहाणी सरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. त्या भूमिका फार गाजलेल्या होत्या त्यावेळी. संगमनेर शहर आणि परिसरात अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमांमध्ये आजही सर रिटायर झाल्यानंतर सुद्धा सातत्याने ॲक्टिव्ह असतात. महत्त्वपूर्ण योगदान त्यांचं असतं. संगमनेरमधील प्रतिष्ठित अशा अनंतफंदी व्याख्यानमालेच्या आयोजनामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सरांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. एक विशेष बाब सांगायची म्हणजे सरांना पेनांचं कलेक्शन करण्याचा छंद आहे.
सरांच्याकडं शेकडो प्रकारचे पेन संग्रही आहेत. कधीतरी आवर्जून सरांना फोन करून भेट घ्या आणि त्यांचा संग्रह पहा, निश्चितपणे तुम्हाला तो आवडेल. सरांचा पेनांचा संग्रह करण्याचा हा छंद, हा अतिशय वेगळी सरांची बाजू आहे. सर स्वतः उत्तम गायक आहेत. त्यांनी अभिनय केलेला नाटकामध्ये आणि हे कलेचं व्यासपीठ हे सरांनी गाजवलेलं आहे. आजच्या सांस्कृतिक मंडळाच्या या उद्घाटन कार्यक्रमाला आपणास अत्यंत योग्य असे अध्यक्ष लाभलेले आहेत. मी महाविद्यालयाच्या वतीने आदरणीय प्राध्यापक ओंकार बिहाणी सरांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि माननीय प्राचार्यांना विनंती करतो की आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक ओंकार बिहाणी सर, सन्माननीय सदस्य व्यवस्थापन मंडळ शिक्षण प्रसारक संस्था संगमनेर यांना यथोचित सन्मान प्रदान करावा आणि त्यांचं महाविद्यालयाच्या वतीने सांस्कृतिक मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करावे. धन्यवाद सर. मित्रहो, लास्ट बट नॉट द लिस्ट, 2 शब्द आपल्यासाठी सुद्धा आहेत. सांस्कृतिक मंडळ हे कलेचं व्यासपीठ आहे मित्रांनो, आणि महाविद्यालयात आल्यानंतर आपल्याला काही ना काही कला सादर करावी असं प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. मला आजचे पाहुणे श्री अविनाशजी आणि बिहाणी सर आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना एक सांगायचं आहे की आज इथे जी समोर मुलं बसलेली आहेत त्यामध्ये बरेच विद्यार्थी कलाकार आहेत आणि आपल्या डोळ्यामध्ये आम्हाला काही कला सादर करण्याचं, कलाकार होण्याचं काही स्वप्न दिसतं. त्यामुळे 2 ओळी आपल्यासाठी आहेत. आपली कला सादर करण्यासाठी आदरणीय गुडदे सरांनी, डॉक्टर गुडदे सरांनी जे आवाहन केलं आहे त्याला धरून मी एक आपल्याला आवाहन करतो की आपलं कलाकार रजिस्ट्रेशन आज सुरू आहे. आपापल्या कला प्रकाराची जी आवड असेल आपल्याला त्याचं रजिस्ट्रेशन करून घ्या. आज आपलं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर वर्षभरामध्ये होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला सहभागी होता येणार आहे. मित्रांनो, आपण काही ना काही स्वप्न घेऊन आलं पाहिजे. कुछ कहने को आई है, कुछ कहने को आई है, कुछ सुनने को आई है, कुछ सपने दिल में अपने लेकर के आई है और यहाँ किसी को कुछ सपने देकर भी जाइए. चला तर स्वप्नांची सैर साजरी करण्यासाठी आपण सज्ज होऊया. पुनश्च एकदा आपण आदरणीय पाहुण्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. आपल्या सर्वांना धन्यवाद. यापुढील सूत्रे विजय पाटील सरांचे. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने दोन्ही पाहुण्यांचा या ठिकाणी परिचय करून दिलेला आहे. यानंतर नेहमीच आमच्या पाठीशी मंदिरकडे उभे राहणारे आणि आमच्या पाठीवर कौतुकाची भाव मानणारे असे आमच्या सर्वांचे लाडके प्राचार्य सन्माननीय प्रोफेसर डॉक्टर अरुण गायकवाड सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. सन्माननीय प्राचार्य गायकवाड सर. जास्त वेळ कुणीच घेणार नाही आहे, आपल्याला ऐकायचं आहे पाहुण्यांचं. सांस्कृतिक मंडळ 2025-26 उद्घाटन समारंभ, या समारंभाप्रसंगी व्यासपीठावर असणारे आपले आजचे प्रमुख पाहुणे, सुप्रसिद्ध गायक श्रीयुत अविनाश कदम, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळातील सदस्य आणि आमचे मार्गदर्शक प्राध्यापक ओंकार बिहाणी, त्याचबरोबर सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश गुडदे, उपप्राचार्य, तहसीलदार, उपप्राचार्य त्रिंबके सर, त्याचबरोबर डॉक्टर पालवे, डॉक्टर सारस्वत, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व कलामंडळाच्या समितीमधील सदस्य, सर्व सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी बंधू आणि भगिनी, विद्यार्थी मित्रो, आजचा जो कार्यक्रम आहे या कलामंडळाचं जे उद्घाटन होणार आहे म्हणजे कार्यक्रमाची नांदी ही सुरू झालेली असं म्हणायला हरकत नाही. मित्रो, आपल्या संगमनेर महाविद्यालयाची एक परंपरा आहे. या परंपरेला साजेसं काम हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी या कलामंडळामध्ये केलेलं आहे आणि म्हणून या कलामंडळाच्या बाबतीमध्ये मला सांगायचं आहे की मोठे मोठे व्यक्ती या स्टेजवर आलेले आहेत.
कला क्षेत्रामध्ये आपलं एक स्वतःचं नाव निर्माण केलेल्या व्यक्ती आलेल्या आहेत. मित्रो, कलामंडळ म्हणजे तुमच्या कलाकृतींना, तुमच्या कलागुणांना हक्काचं व्यासपीठ जर पाहिजे असेल तर ते व्यासपीठ महाविद्यालयाने कलामंडळ या विभागा थ्रू आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. वर्षभरामध्ये अनेक कार्यक्रम होतात, त्यात गॅदरिंग असते, जी मुलं कधीच वर्गात नसतात ती मात्र गॅदरिंगच्या दिवशी 100% असतात. याचं कारण आहे, याचं कारण आहे की प्रत्येकाला काही ना काही ऐकायचं असतं, काही ना काही करायचं असतं, आपली कला दाखवायची असते, दुसऱ्यांच्या कलेमध्ये सहभागी व्हायचं असतं, दुसऱ्यांच्या कलेमध्ये खोडवा बी घालायचा असतो, असे काही असतात. परंतु तशा प्रकारची संस्कृती आपल्या महाविद्यालयामध्ये नाही आहे. कलाक्षेत्रामध्ये प्रामुख्याने नाटक असेल, एकांकिका असेल, गीत असेल, त्यानंतर तुमचं नृत्य असेल, विविध गुणदर्शन असतील, असे विविध उपक्रम, विविध स्पर्धा आपण गॅदरिंगच्या वेळेला ऑर्गनाईज करत असतो. रेलचेल असते कार्यक्रमाची, 3-4 दिवस गॅदरिंग आपली चालते. आणि मित्र, त्यामध्ये तुम्ही मोठ्या संख्येने भाग घ्यावा. त्याचबरोबर आता जल्लोष सुरू होत आहे, विद्यापीठस्तरीय, त्याचबरोबर जिल्हास्तरीय आहे. जिल्हास्तरीय स्पर्धा जी आता आयोजित करण्यात आलेली आहे त्यामध्ये 27 प्रकार आहे. 27 कला प्रकारामध्ये प्रामुख्याने ही स्पर्धा होणार आहे. आपल्याला आठवत असेल, जे मुलं मागच्या वर्षी या महाविद्यालयात होते त्यांना आठवत असेल की विद्यापीठाचं त्याचबरोबर जिल्हास्तरीय जल्लोष की कला आविष्कार ज्या ठिकाणी केला जातो अशा 27 कला प्रकारांचं इथे स्पर्धा झाली होती. आणि अतिशय मोठा कार्यक्रम, म्हणजे मला वाटतं जिल्हा पातळीवर 1000पेक्षा जास्त कलावंत आले होते आणि 1300पेक्षा जास्त कलावंत हे प्रामुख्याने विद्यापीठ पातळीवरच्या जल्लोषासाठी आलेले होते. हे आपलं एक वैशिष्ट्य आहे आणि हे वैशिष्ट्य विद्यार्थी मित्र तुम्ही निर्माण केले. तुमच्यामधील असणाऱ्या कला, इथे बसणारे सर्व कलाकार आहेत, हे प्रत्येक विद्यार्थी, इथे बसणारा विद्यार्थी आहेच आहे, पण तो विद्यार्थी दशेमध्ये जेव्हा असतो त्यामध्ये नाटक असेल, गाणे असेल किंवा इतर एकांकिका असेल यामध्ये सहभागी झालेला असतो. आणि साहजिक तशाच प्रकारे माझी आपल्याला विनंती, आपण मोठ्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं. मी आपला जास्त वेळ घेत नाही. पुन्हा एकदा या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचं आणि अध्यक्षांचं मी शिक्षण प्रसारक संस्था संगमनेर महाविद्यालय यांच्यातर्फे मनपूर्वक स्वागत करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आणि शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारिणी सदस्य सन्माननीय प्राध्यापक ओंकारनाथ बिहारी सरांना विनंती आहे की त्यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. प्राध्यापक ओंकारनाथ बिहारी सर. गुड मॉर्निंग, सुप्रभात मित्रांनो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि अतिशय उत्तम गायक की ज्यांचं 2 दिवसापूर्वी म्हणजे अगदी 2 तारखेलाच मी गाणी ऐकली आहे आणि तेव्हा मला माहिती त्यांच्या गायकीची ताकद असे श्री अविनाश कदम या महाविद्यालयाचे प्राचार्य, माझे मित्र आणि विभागातील सहकारी, मनापासून प्रेम करणारे माझ्यावर प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉक्टर तहसीलदार डॉक्टर त्र्यंबके, कलामंडळाचे कार्याध्यक्ष जादूगार डॉक्टर गुर्दे, त्यात तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत नाही, पण ते चांगले जादूगार आहेत, जादूचे खेळ चांगले करतात ते जादूगार डॉक्टर गुर्दे. त्यानंतर डॉक्टर पालवे, डॉक्टर ओझा मॅडम, माझा अतिशय चांगल्या शब्दात परिचय करून देणारे डॉक्टर उमेश जगदाळे, छान सूत्रसंचालन करणारे विजय पाटील आणि रहाणे मॅडम, सर्व सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी आणि असं मी समजतो की इथे बसणारे तुम्ही सगळे कलेवर प्रेम करणारे आहात म्हणूनच इथे बसले आहात. म्हणून माझे सर्व विद्यार्थी बंधू भगिनींनो, तर कलामंडळ म्हटलं की आपल्याला फक्त एक तर डान्स किंवा गाणं या 2 गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात, पण किंवा नृत्य, संगीत, शिल्पकला, लेखन, चित्रकला या अशा अनेक गोष्टी आहेत. पण केवळ कला म्हणजे एवढंच नाही, तर कला म्हणजे तुमच्या विचारांचे, तुमच्या संस्कृतीचा अतिशय उत्तम पद्धतीने आणि तुमच्यातील सर्जनशीलतेचा अत्यंत उत्तम पद्धतीने केलेलं सादरीकरण किंवा अभिव्यक्ती ज्याला आपण म्हणू, कारण त्यातून आपल्या संस्कृतीचंही दर्शन होतं, आपले विचार का कोणत्या दिशेने जातात हेही आपल्याला समजतं. म्हणून कला म्हणजे केवळ एक छंद म्हणून न बघता आयुष्याच्या आनंदात
आयुष्य आनंदी करण्याचं हे एक साधन आहे आणि हे साधन समृद्ध करण्याचं काम या महाविद्यालयाचं कलामंडळ करत असतं. हे अत्यंत सशक्त असं व्यासपीठ आहे. तुमच्यात अनेक मुलांमध्ये अनेक कलागुण आहेत, पण कधी कधी आपण संकोचामुळं किंवा भीतीमुळं समोर येत नाही. तर तुमच्यातले हे गुण, हे जे सगळे शिक्षक आहेत या कलामंडळातले, हे स्वतः अतिशय चांगले कलाकार आहेत. जगताळे सर गातात चांगले, अभिनय चांगले करतात, गायकवाड सर पण चांगले गातात. माहीत नसेल तर सांगतात तुम्हाला तरी. लोकसंगीतात त्यांचे खास मास्टर आहे. विजय पाटील लिहितात चांगले, गातात पण चांगलं वाटतं. हे सगळे कलाकार म्हणजे तुम्ही चांगल्या लोकांच्या हातात आहात. आणि हे सगळे हे महाविद्यालयाने एका छताखाली टॅलेंटचा खजिना आहे. हे सगळे टॅलेंटेड सगळे शिक्षक आणि या ठिकाणी प्राध्यापक आहे, यांचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा करून घ्या. तुमच्यातील सर्जनशीलता, तुमच्यातील कल्पकता, तुमच्यातील आत्मविश्वास, या सगळ्या गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्वातून बाहेर आणण्याचं काम या कलामंडळात होतं. या महाविद्यालयात अभ्यासाव्यतिरिक्त ज्या अनेक गोष्टी चालतात, त्यात कलामंडळ आणि क्रीडा विभाग या दोन अत्यंत महत्त्वाचे, की ज्या तुमच्या व्यक्तिमत्व, सगळेच मंडळ आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देतात. पण ह्या सगळ्या गोष्टीचा जितका जास्तीत जास्त आपण लाभ घेता येईल तेवढा लाभ घ्यायला पाहिजे. कारण आपण जेव्हा मार्कशीट घेतो आपलं, त्या मार्कशीट हे तर चांगलंच असलं पाहिजे, त्याच्यासाठीच आलेलो असतो आपण, ते महत्त्वाचं आहे. पण मार्कशीटच्या पलीकडे आपल्या आयुष्यात एक मार्कशीट असते आणि ते या मार्कशीटमध्ये आपल्याला दिसत नाही. जे तुम्ही पदवी घेतल्यानंतर मार्कशीट येईल किंवा दरवर्षाच्या शेवटी या मार्कशीटवर ज्या गोष्टी दिसत नाही, त्याच्या पलीकडे न दिसणाऱ्या गोष्टी म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वातले वेगवेगळे पैलू, आणि हे पैलू घडवण्याचं काम खरं तर महाविद्यालयाचं. महाविद्यालय पातळीवरूनच अत्यंत मोठे कलाकार हे जन्माला आलेले आहेत, नावारूपाला आलेले आहेत. अविनाश कदम, आपण हे असेच कलाकार आहे की बऱ्याच वेळा आपण विचार करतो की आपण छोट्याशा गावातले आहोत आणि मुंबई पुण्याशिवाय काही असं काही नसतं. आता हे माझ्या गावाजवळचे पानवडे या छोट्या गावातले कलाकार आत्ता जोरव्याला राहतात. अत्यंत छोट्या गावातून गेलेला पण आत्ता मुंबई किंबहुना संपूर्ण महाराष्ट्र गाजवत असलेल्या कलाकार अविनाश कदम. त्यामुळं असं काही न्यूनगंड बाळगायचं कारण नाही की आपण छोट्या गावात राहतो आणि आपल्याला काही स्कोप नाही. तुमच्या टॅलेंट असेल तर कुठे स्कोप मिळतो. आणि आता आपल्याला खूप संधी मिळते अलीकडे टी व्हीवर वेगवेगळ्या कार्यक्रमातून. अविनाश कदम हे याच पद्धतीनं पुढे आलेलं आहे. आपलं कलामंडळ विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारं, व्यासपीठ उपलब्ध करून देणारं, व्यक्तिमत्वाला आकार देणारं असं हे कलामंडळ आहे. फक्त एवढंच सांगतो की आयुष्यात एक तरी कला आपल्याकडे असावी. आता कला हा शब्द आर्ट या अर्थानेच घ्यायचा आहे, दुसरा कोणताही अर्थ ते अपेक्षित नाही. त्यामुळे एक तरी कला आपल्याकडे असली पाहिजे. पण तुम्ही विचार करा की एखाद्याने खूप सुंदर चित्र काढलं, एखाद्याने खूप सुंदर रांगोळी काढले, रंग भरले, आणि ते पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आपण बघतो ना त्याच्याकडे, तेव्हा आपल्याला जे समाधान मिळतं, जे आनंद मिळतं, त्या आनंदाचं वर्णनच करता येते की किती छान रांगोळी काढली, किती छान चित्र काढलं. चांगलं गाणं गायलं की गाणं गायल्यानंतर आपल्याला समजतं की अरे किती छान गाणं गायलं. या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात रंग भरणाऱ्या आहेत. त्यामुळं एक तरी कला आपल्याकडे असलीच पाहिजे. ते आपल्याला आयुष्य जगण्यासाठी ऊर्जा देते, आनंदाने जगण्यासाठी ऊर्जा देते. मला माहिती आहे की आपल्याला पाहुण्यांचं भाषण ऐकायचं आहे आणि इतरांचं भाषण ऐकण्यात फार इंटरेस्ट असतो. मला हेही माहीत आहे, जरी मी शिक्षक असलो तरी मी 5 मिनिटातच थांबणार असेल. त्यामुळं जास्त काय बोलणार नाही. आपल्याला त्यांचं गाणं पण ऐकायचं. पण गाणी ही गोष्ट आपण प्रत्येकजण गुणगुणतोच. असं एकही माणूस सापडणार नाही की जो गाणं म्हटलं नाही कधी. कुठे ना कुठे आपण गुणगुणतो, निदान बाथरूममध्ये तरी गुणगुणतोच. आणि पण बाथरूममध्ये गुणगुणणाऱ्यांना कधी कधी शोध लागतो की आपण चांगलं गातो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला, तेव्हा त्यांचं गाणं पण आपल्याला ऐकायचं आहे. तेव्हा तुमच्यात आणि त्यांच्यामध्ये मी फार वेळ घेत नाही. या ठिकाणी मला या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आणि कलामंडळाच्या सर्व सदस्यांनी मला निमंत्रित केलं. मला आपल्यासमोर एक थोडासा संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. सुंदर असं आपल्याला मार्गदर्शन केलं की जर आपल्या जीवनामध्ये कला असेल तर आपण निश्चितच एक संवेदनशील व्यक्ती म्हणून आयुष्यात जगू शकतो आणि आपल्या आयुष्यात एक चांगलं निवडू शकतो.
त्यासाठी विद्यार्थ्यांसाठी एक काव्य आहे. कुछ करना है तो डटकर चल, थोड़ा दुनिया से हटकर चल, लग पर तो सही चल लेते हैं, कभी इतिहास को पलट कर चल. धन्यवाद सर. यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लागले सन्माननीय अविनाश कदम सर या विनंतीबद्दल त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं. त्याचबरोबर ते आपल्या कलेतून आपल्याशी संवाद साधणार आहे. सूरध्यास नावा या रियालिटी शोमधून ज्यांनी आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि महाराष्ट्रातील घराघरापर्यंत लोक पोहोचले. आपल्याच संगमनेरमधील जोडवे गावातील अतिशय अभिमानाचे सदस्य त्या ठिकाणी आपल्यासमोर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आवाज आला पाहिजे. गुड मॉर्निंग. कसं वाटतंय आज कला मंडळाचं उद्घाटन आहे? छान वाटतंय ना? येस. आज या ठिकाणी कॉलेजचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अरुणजी गायकवाड सर, तसेच अध्यक्ष माननीय ओंकार बिहाणी साहेब आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि ऑल स्टाफ, मी या सर्व संगमनेर कॉलेज अभिनंदन करतो का या ठिकाणी मला बोलवलं. प्रोफेसर डॉक्टर अरुण गायकवाड सर असेल, त्यांनी मला ह्या कार्यक्रमाचं अगदी कुठलाही म्हणजे टाईम नसताना सरांनी मला या ठिकाणी आमंत्रित दिलं. धन्यवाद सर. आणि नक्कीच छान वाटतंय की काय होतं आहे, आपल्याकडं भरपूर मुलं चांगले गातात, कोणामध्ये काहीतरी कला असते, पण आपण काय करतो ती कला दाबून ठेवतो. म्हणजे आपण ती कला आपण पुढे आणत नाही. याने काय होतं आहे, मुलांचं खूप म्हणजे जे गायचं असेल किंवा कोणते डान्स असू द्या, गाणं असू द्या, त्यामधून आपण पुढे जात असते. तर नक्कीच यामधून तुम्हाला मी चांगलं काही सांगणार आहे. सगळी काही चॅनलवरती गायलेली जी गाणी तुमच्या सर्वांनासाठी मी ऐकवणार आहे. लोकसंगीत कसं गायलं जातं, गझल कशी गायली जाते आणि फोक संगीत कसं गायलं जातं, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर नक्कीच आपण यानंतर आपण कार्यक्रम ऐकूया. माझ्या सर्व गाण्यांचा मी जे कलर्स मराठीला गायली होती, अगदी माझे एपिसोड खूप आहे, हॉटस्टारवरती सगळं तुम्हाला मिळून जाईल. आणि धन्यवाद. मी पुन्हा एकदा कॉलेजचे आभार मानतो की या ठिकाणी मला बोलवलं. थँक्यू. तुम्हाला सगळ्यांना गाणं ऐकायचं आहे ना? आता सध्या गणेश उत्सव चालू आहे, तर नक्कीच आपण गणपती बाप्पाच्या गाण्यापासून सुरुवात करूया. अगदी तुम्हाला जे आवडणार आहे तेच मी गाणे या ठिकाणी गाणार आहे. पण आपण गणराय ही 64 विद्येची देवता आहे आणि त्याला स्मरूनच आपण गाणे या ठिकाणी गाऊया. मी ऑडिशनला पण गणरायाचं गीत गायलं होतं, गण गायला होता श्री गणेशा परंपरेचा. आणि त्याच्यानंतर एक भक्तिगीत ते गायलं होतं, ते चांगल्यासमोर या ठिकाणी गाण्याचा प्रयत्न करतो. हिला जयघोष करायचा आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, तुझं सुख करिता तुझं दुःख करिता अवघ्या दिनाच्या गाता बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा. तुझं सुख करिता तुझं दुःख करिता अवघ्या दिनाच्या गाता बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो
ऐकायला भेटेल. यानंतर मी कलर्स मराठीला ते गाणं गायलं होतं, तेच मी आपल्यासमोर गाण्याचा प्रयत्न करतो. कलर्स मराठी म्हणजे ती माझ्यासाठी खूप मोठी पर्वणी आहे. म्हणजे ती तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही माझ्या जीवनात. आणि खरंच मित्रांनो, मी तुम्हाला आता सांगितलंच आहे की आपल्यामध्ये कला असली पण आपण ती पुढे नेत नाही, तर ती पुढे नेली पाहिजे. आपण कुठे आपल्याला असं वाटतं की गावाकडचा माणूस किंवा गावाकडचा कोणी आपण त्या रियालिटी शोमध्ये जाऊ शकत नाही, पण असं कधीच आपण आपल्या मनाला ठरवायचं नाही. आपणही तिथे जाऊ शकतो, आपणही तिथे चांगली चांगली गाणी गाऊ शकतो. हे मला अगदी सिद्ध झालं आहे. म्हणजे नक्कीच मी सांगू इच्छित होते, जेव्हा मी कलर्स मराठीला गेलो होतो ना, तर माझा अगदी कुठल्याच गाण्याची प्रॅक्टिस नव्हती, पण मी अगोदर गाणे गायचो. अगदी माझ्या जीवनात मी सरांना सांगितलंच मगाशी, जेणेकरून अगदी अचानक माझ्या जीवनात ही पर्वणी आली आणि ऑडिशनला मी तिथे गेलेलो. आणि काय असते, एखाद्या जे स्टार असतात की ते स्टार कुठून आपल्याला भेटतात, तर नक्कीच म्हणजे तिथे गेल्याच्या नंतर मी ऑडिशनला गाणं गायलं, तेच मी आता गातो. म्हणजे माझ्या थर्ड राऊंडला हे गाणं गायलं होतं मी. राईट. सगळ्याच कला प्रकारात आपण गायलं पाहिजे. आणि मी जे सांगतोय ना ते तुम्ही प्रॉपरली ऐका. चांगला काय असते, आपण एकाच तासातलं गाणं लावू शकत नाही. इथे आपल्याला सगळ्याच कला
गझल असेल, तुमचं फोक संगीत असेल, क्लासिकल गीत असेल, अगदी सगळ्याच प्रकारची गाणी त्यांना पाहिजे असेल, त्यांना पाहिजे म्हणजे लागतीच त्यांना, तेव्हा आपण कुठेतरी आपण तिथे सिलेक्ट होतो. त्यांनी मला म्हणजे काय 15 गाण्याची लिस्ट त्यांनी दिली, त्यामधून मला त्यांनी कुठलंच विचारलं नाही जे गाणं. नंतर ते म्हणजे तुम्ही एखादी गझल गाऊ शकता का, तर मग त्यांनीच मला गझल सुचवली. अवधूत गुप्ते सर त्यांनीच फरमाईश केली की विक्रा 5 जणांची गझल तुम्ही गाऊ शकता. जसं मी गाण्याचा प्रयत्न करतो आणि मी तिथे गझल सुरू केली. ती कोणती गझल आहे मी तुम्हाला ऐकून दाखवतो. खूप छान आहे, शब्द खूप छान आहे.
अंदाज यार शाचा वाटे खरा असावा बहुतेक माणसाचा बहुतेक माणसाचा तोच हिरा असावा अंदाज यार शाचा वाटे खरा असावा. त्याच्यानंतर मी पुढे भरपूर गाणी गायली. एक खोडा चित्रपटातील एक सुंदरचं गाणं आहे, तुझ्या रूपाचं चांगलं गायलं होतं. मला माहिती आहे तुम्हाला काय लागतं, पण आता कसं आहे सगळ्या राजाची गाणी इथे गावं लागतात. हां, आणि त्याच्या आधी पण एक गायलं होतं आता आठवलं मी ते गातो एक गात्र गायतो. हे मराठी गीत आहे. तुझ्या रूपाचं याच्यानंतर गातो, त्या आधी कोणतं गाणं आहे ते गातो. काही सांगू राणी मला गाव सुटेना, कसं सांगू राणी मला गाव सुटेना. आता मला मी पहिला एक लाईन बोललो. काही सांगू राणी मला गाव सुटेना, किती छान किती स्वरात सगळे लोक म्हणतात. नक्कीच त्यांची आशा आहे. काही सांगू राणी मला गाव सुटेना, कसं सांगू राणी मला गाव सुटेना. मी दोन लाईन होतो त्याच्यानंतर तुम्ही दोन लाईन. काही सांगू राणी मला गाव सुटेना, कसं सांगू राणी मला गाव सुटेना. काही सांगू राणी मला बंद गळ्यावरती माझं मावळणार रंग, झीचा कापडावरती दुनिया झाली कशी तंग. बंद गळ्यावरती माझं मावळणार रंग, झीचा कापडावरती दुनिया झाली कशी तंग. जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये रंग, काय सांगू राणी मला गाव सुटेना, काय सांगू राणी मला गाव सुटेना, कसं सांगू राणी मला गाव सुटेना. आता तुझ्या रूपाचं गाणं. हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. गावं तुझ्या रूपाचं सगळ्यांचा जल्लोष करायला. हे तुझ्या रूपाचं, तुझ्या रूपाचं, तुझ्या रूपाचं, हे तुझ्या रूपाचं झालं पडलंय मला भिजूया. हे तुझ्या रूपाचं झालं पडलंय मला भिजूया.
त्याच्यानंतर माझा मेगा राऊंड सुरू झाला आणि यानंतर मी हिंदी पण गाणं गायले, ते पण तुमच्यासमोर गाण्याचा प्रयत्न केला. एक हिंदी चित्रपट हिंदी गाणं मी गाण्याचे आहे ना ते गाणं बरोबर. Yeah.
त्याच्यानंतर मी गाण्याला भरपूर काही गीतं गायली, पण मी निवडत राहतो कारण तिच्यात तुम्हाला सांगितलं तर ती सगळ्यात भावाची गझल पण गायली होती. त्यानंतर नाट्यगीत गायलं होतं, नाट्यगीत पण गायलं होतं. अगदी एक मिनिटाचं मी नाट्यगीत तुम्हाला ऐकलं होतं. त्यानंतर तुमची फरमाईश अगदी नक्कीच आहे माझ्याकडे. कसं आहे इथे मी का आलो तुम्हाला सगळ्या प्रकारची गाणी कशी गातात ते सांगण्यासाठी आलो. बगळाची माळ फुले अजूनी अंबरात, म्हणजे सगळ्याच बाजारातली कसं उघड्या पुन्हा झाल्या जगमा उन्हाळ्या फुलवी तुझ्या स्मृतीच्या, फुलवी तुझ्या स्मृतीच्या कलिका मनात या उघड्या पुन्हा झाल्या. हे पण एक नाटक आहे ऐकून झाल्याच्यानंतर जी मी बोलली आहे ती पण गाणी विचारूया. अगदी या गाण्यात या सुंदरच्या कार्यक्रमाचा आपण एक करूया, सगळे एन्जॉय करतील. दादा आवाज आहे
Yes.